नमस्कार मराठी विश्वसख्या. आपण खूप दिवस भेटलो नाही आहोत आणि आज अनायसी म्हणजे इट्स अ कोइन्सिडन्स दॅट आय मेट प्रज्ञा. प्रज्ञा आपटे, नमस्कार अँड थँक यू फॉर अग्रीइंग टू टॉक टू मी टुडे. प्रज्ञाची भेट आता व्हेरी कोइन्सिडेंटली झाली. छोटीशी मुलाखत, पण प्रज्ञाबद्दल खूप कळलं तेव्हा. मराठी विश्वचा दिवाळी प्रोग्राम आपण सगळ्यांनी बघितलाच असेल, मोरूची मावशी. हे जे भरत जाधवनी इंडियावरून जे नाटक आणलं होतं, त्याच्यात प्रज्ञा आपटे ज्या US च्या आहेत, त्यांनी एक मोठा किरदार निभावला होता आणि आपण त्यांच्या शब्दातूनच ऐकू त्यांच्या एक्सपिरियन्स बद्दल. बट प्रज्ञा, अगेन welcome to the show, and I'm so glad I got to know you, meet you. Like I said, very small visit, but I'm glad we continued to text each other on WhatsApp, and this is the reason we are on this call today. Um, so Pradnya, तुझ्याबद्दल थोडंसं सगळ्या प्रेक्षकांना सांग, to everybody who's listening in today. सर्वप्रथम जे जे ऐकतात ते सगळे प्रेक्षक, फक्त न्यू जर्सी मराठी विश्व असं नाही, जे जे हे सगळा कार्यक्रम बघणार आहेत ते सगळ्या प्रेक्षकांना नमस्कार. मी प्रज्ञा आपटे. मी राहते शार्लट, नॉर्थ कॅरोलिना मध्ये, आणि मी जवळजवळ 25, थोडस जास्त इथे शार्लट मध्येच राहते. जनरली असं होत नाही, लोक एका शहरातनं दुसऱ्या शहरात जातात, पण पु ल देशपांडे म्हणतात तसं मी स्टॅम्प सारखी चिकटलेली आहे या सिटीला. मी आले भारतातनं तेव्हा मी शार्लट मध्ये आले आणि तेव्हापासून मी शार्लट मध्येच राहते. त्याच्यामुळे मी खऱ्या अर्थाने शार्लटकर आहे, कारण माझ्या भारतामध्ये मी जितके वर्ष लहानपणापासून राहिले त्याच्यापेक्षा जास्त वर्ष मी आज अमेरिकेत राहते. म्हणजे माझी सगळी अडल्ट फॉर्मेटिव्ह इयर्स शार्लट मध्ये गेले. त्यामुळे मी अत्यंत अभिमानाने सांगते की मी शार्लटकर आहे. शार्लटकर, नॉर्थ कॅरोलिनियन. व्हेरी ग्रेट. माझा नवरा इथे होता त्यामुळे मी इथे आले. तो इथे नोकरी करत होता. आणि ऍक्च्युली गमतीची गोष्ट अशी आहे की 99 साली आम्ही न्यूजर्सीला येणार होतो आणि ते नाही आलो. कारण KPMG मधलं रिऑर्ग झालं, त्याच्यामुळे मग असं लक्षात आलं की अरे बापरे, आपल्याला आम्ही अपार्टमेंट जिथे घेतलं होतं तिथे न राहता दुसरीकडे जावं लागेल. आणि आय वॉज प्रेग्नंट विथ ओंकार ऍट दॅट पॉइंट, थर्ड ट्रायमिस्टर. सो वी डिसाइडेड नॉट टू मूव्ह. आणि त्यांनी शार्लट मधली घेतली ऑफर, जी दुसरी ऑलरेडी होती ती, आणि आम्ही पक्के शार्लटकर झालो. नाही, it's actually, it's very good to see that sometimes, because yes, आमचं पण असं झालेलं आहे. We have gone from town to town, आणि with a military background माझं म्हणजे actually I hated it. मी दर 18 महिने 2 वर्षांनी my father त्यांची बदली व्हायची आणि आम्ही सारखे इथे तिथे हलायचो. पण येस, न्यू जर्सी इज द फायनल होम फॉर मी, आणि just totally love it here. So I can understand from your perspective. आपल्याला गल्ल्या बोळ सगळी आता माहित असतात, कुठे आहे मॉल्स, कुठे आहे, कुठे जायचं नाही जायचं. सो इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. आणि आय नो आमच्या मराठी विश्व न्यू जर्सीची वन ऑफ आवर एक्स फिमेल प्रेसिडेंट दीपा लिमये इज ऑल्सो, शी इज ऑल्सो टू नॉर्थ कॅरोलायना. तुम्हाला ते पण एक आहे. सो एनिवे, पण आपली ओळख झाली थ्रू that little meeting. Bharat Jadhav and company, they were touring. They had brought this natak, Moruchi Maushi, for Diwali program in the US. आणि मराठी विश्व न्यू जर्सीनी तो प्रोग्राम होस्ट केला होता. ऍक्च्युली खूप आम्हाला अजूनही त्याबद्दल लोकांचे फीडबॅक जे येत आहेत, प्रज्ञा, ऍक्च्युली व्हेरी अमेझिंग. I mean, he is an amazing actor, number one. Absolutely. Yes. जो किरदार अशा, तुला the whole pedigree of that नाटक, की कोणी कोणी ते काम निभावलंय. पण भरतने खूप छान नाटक ते लोकांसमोर तसंच आणलं, काही असं वेगळं नाही वाटलं. खूप सुंदर केलेलं होतं. आणि त्याच्यातली तुझी भूमिका, प्लस यू आर इन द US. सो हे नाटक आलं होतं विथ पीपल हु आर फ्रॉम इंडिया बेसिकली. पण तिकडे तुम्ही दोघी जणी अशा होता, राईट, तू आणि रश्मी, हु वर फ्रॉम हिअर. तर ते कसं घडलं ते त्याचं थोडंसं सांग. म्हणजे की हाऊ डिड दे पिक बोथ ऑफ यू आउट ऑफ लाईक द होल ऑफ द US म्हणजे.
माझ्याकरता तो एक ड्रीम कम ट्रू असं होतं. कारण गंमत अशी आहे की मी लहानपणी हे हा. नाटक बघितलेलं आहे ज्याच्यामध्ये विजय चव्हाणांनी हे काम केलेलं होतं. आणि हम्म. तुफान खुर्चीमधनं पडेपर्यंत हसलेले होतं मी. इतकं ते आवडलेलं नाटक होतं आणि ते आपल्याला करायला मिळतंय म्हटल्यावर मला काय असं झालं एकदम. तर सांगायचं झालं तर रश्मी जी डॅलसची आहे, रश्मी साठे, हम्म. तर ती या नाटकामधले जे कलाकार इंडियातनं एक जण आले होते ज्यांनी टोणग्यांचं काम केलं होतं. त्याचं नाव आहे उमेश बने. ओके. त्यांची ती बहीण आहे नात्याने, मावस बहीण आहे सख्खी. ओके. त्याच्यामुळे मग माझ्या मते तिला विचारलं गेलं, कारण ती करते हे माहिती होतं उमेश दादांकडनं. त्याच्यामुळे आणि ह्या नाटकामध्ये उषा निशापैकी जिने निशाचं काम केलं होतं ती गौरी फणसे. ती माझ्या ओळखीची आहे कारण मी पॅन्डेमिक मध्ये एक ऑनलाईन वर्कशॉप केलं होतं. त्या अरे वा. ऑनलाईन वर्कशॉपच्या थ्रू माझी गौरीशी ओळख झाली होती आणि त्या वर्कशॉप नंतर आम्ही एक असाइनमेंट आम्हाला जी दिली गेली होती त्या असाइनमेंटवर आम्ही दोघींनी एकत्र काम केलं होतं. ओके. दॅट वॉज अवर कनेक्शन. पण नेमकं झालं असं की आम्ही नंतर राहिलो संपर्कात एकमेकींच्या. तर व्हेरी. एके दिवशी मला तिचा फोन आला आणि ती मला म्हणाली की मोरूच्या मावशीमध्ये तुला काम करायला आवडेल का? तर मी काय असं विचारलं. मला एक मिनिट कळलंच नाही ती काय विचारते. मग तिने सांगितल्यावर मी म्हटलं नक्कीच. फक्त तिने एवढी गोष्ट मला सांगितली की 1 महिनाभर आमच्या बरोबर तुला टूर करायला लागेल. ती फ्लेक्झिबिलिटी तुला आहे का? हा हा. आणि माझ्या सुदैवाने मला ती फ्लेक्झिबिलिटी आहे. त्याच्यामुळे मी अगदीच एका मिनिटात हो असं सांगितलं. तर लोकांना, सगळ्यांना जे प्रेक्षक आता ऐकतायत त्यांना सांग तुझी भूमिका काय होती. त्या नाटकामध्ये मी काम केलं होतं राणीचं. जी खरी राणी असते, मोरूची मावशी खरी मावशी असते ते. आणि त्या कॅरेक्टरचं नाव होतं कनकलक्ष्मी ऑफ कांदा सेंट्रल इंडिया. कांदा संस्थांची मी राणी होते नाटकामध्ये. नाही, काम सगळ्यांचं खूप छान झालं होतं. आय थिंक जे कॅरेक्टर्स आणि जे ज्यांना प्ले करायला ते जे आर्टिस्ट तुम्ही निवडले होते या प्ले मध्ये, एव्हरीबडी वॉज व्हेरी ऍप्ट. एव्हरीबडी डिड अ व्हेरी फॅन्टॅस्टिक जॉब. आणि दॅट इज वाय आय थिंक इट वॉज सो पॉप्युलर. पण 1 महिना तो किती शोज केले मग तुम्ही सगळ्यांनी म्हणजे? आमचे एकंदर 15 शोज ठरले होते पण टॅम्पाचा शो आमचा कॅन्सल झाला कारण ओके. आमची फ्लाईटच कॅन्सल झाली टॅम्पाची. ओके. तिथे टोर्नेडो वॉच वगैरे होतं त्याच्यामुळे आमचा तो शो थोडासा नाहीच म्हणजे होऊ नाही शकला. ओके. ओके. त्यामुळे 14 शो झाले आणि त्याच्यामध्ये न्यूजर्सीचे 2 शो होते. एका शहरात 2 शो म्हणजे मला अरे वा असं झालं होतं एकदम. I know, I know. No, it was it. I'm glad you guys did it because people really enjoyed it, आणि that was also the main point की जे तुमचे मेंबर्स पण नाही पण नॉन मेंबर्स पण इतके मराठी विश्व, फॉरगेट मराठी विश्व, म्हणजे न्यूजर्सी मध्येच मराठी पॉप्युलेशन सध्या इतकी आहे की दिस वॉज, आय मीन, अ ग्रेट आयडिया अँड ऑल ऑफ यू अग्रीड टू डू इट ऑल्सो. ते पण तुमची फ्लाईट आणि ऑल माहिती आहे. इट वॉज अ व्हेरी टाईट, व्हेरी पॅक्ड स्केड्यूल. हाऊ डिड यू हँडल इट? म्हणजे गावागावातून फिरणं, प्लस हाऊ वॉज दिस होल एक्सपिरियन्स विथ भरत जाधव अँड हिज एंटायर टीम? व्हॉट डिड यू फील? मी एक खरं सांगू, मला लहानपणापासून ना मी खूप घड्याळाची आहे. मी आमच्या टीम मधल्या मित्रांना पण सांगितलं मी खूप घड्याळाची आहे. आय लाईक रुटीन. पण माझ्यामध्ये एक मोठा झालेला बदल जो मला स्वतःला अतिशय आवडला तो म्हणजे मी अशी मी स्वतःच ह्या सगळ्या धावपळ गडबडीला इतक्या सहज मी ऍडजस्ट करू शकते ह्याचा मला स्वतःला जाणीव झाली आणि असं वाटलं अरे आपल्याला असं उगाचच वाटतं मी रुटीन प्रिय व्यक्ती आहे. कारण काही वेळेला असं झालं होतं की आमची पहाटे 5ची वगैरे फ्लाईट असायची आणि आम्ही एवढा मोठा ग्रुप सगळ्या चेक इनच्या बॅगा त्याच्यामुळे काही ठराविक वेळ आधी एअरपोर्टवर जायचं म्हटल्यावर अशी 1.5-2 तास झोप काढून आम्ही सगळे निघत होतो. अशा वेळेला एअरपोर्टवर तर तुम्हाला शांत झोप लागत नाही त्यामुळे फ्लाईट मध्ये बसलं की एका मिनिटात सगळे गुडू. तर ही अशी आमची इतरांना मी करताना बघत होते आणि मलाही कधी सवय लागली माझंच मला कळलं नाही. सो दॅट इज हाऊ वी मॅनेज इफ आय वर टू आन्सर दॅट क्वेश्चन की जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा पटापट 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 अशा कॅट नॅप्स घ्यायचो किंवा पॉवर नॅप्स घ्यायचो आम्ही. कारण राईट. एक गोष्ट मला काय जाणवली की हे सगळे व्यावसायिक कलाकार जे आहेत ते सगळेजण जीव ओतून काम करतात. तर मला आणि रश्मीला फक्त मी असं नाही पण आता माझी मुलाखत चालली म्हणून मी माझ्याबद्दल बोलते. आम्हाला दोघींनाही सारखं असं वाटत होतं की आपण व्यावसायिक लोकांबरोबर पहिल्यांदा काम करतोय तर आपल्यामुळे ह्या प्रयोगाची रंगत कमी होणार नाही याची तर आपण काळजी घेतली पाहिजे. तेवढं तर बरोबर. आपण नक्कीच देणं लागतोय आपल्यावर जो ह्या लोकांनी विश्वास टाकलाय आणि आपल्या बरोबर काम करतायत तर निदान आपल्याला एवढं तरी
करायलाच पाहिजे. केलं पाहिजे. बरोबर. त्याच्यामुळे आम्ही बघत होतो की हे लोक काय करतायत, कसं मॅनेज करतायत, आणि मग आम्ही हळूहळू ते हॅक्स म्हणतो ना तसे शिकलो, आणि आम्ही पण शिकलो मग पटापट पटापट या गोष्टी करायला. सो ओके. माझ्याकरता काम कसं करायचं नाटकामध्ये, व्यावसायिक लोकांबरोबर काही छोट्या छोट्या ट्रिक्स असतात, त्याच्या बरोबरीने ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट माझ्याकरता वैयक्तिकरित्या म्हटलं तर झालेली आहे. Yeah, I think we as women, I think we are so set to a routine also in our daily life because we know आपण तो रुटीन फॉलो नाही केला तर कधी कधी लंचचे डबे होत नाही, रात्रीचं जेवण वेळेवर मिळत नाही. सो I understand what you are trying to say, but I think because of that only you were also flexible because you knew how to adjust yourself because women are used to doing that all the time, right? आपण बाकीच्यांसाठी आपलं आयुष्य खूप हे करतो. सो दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग की तुला 1 महिना मिळाला ह्यांच्या सगळ्यांबरोबर प्रयोग करायला, वेगवेगळ्या लोकांना भेटायला, आणि आय एम शुअर यू मेट अ लॉट ऑफ पीपल, यू मेड लॉट ऑफ फ्रेंड्स, आणि देर इज अ लर्निंग कर्व ऑब्विसली. पण हा महिना तुला कसा मिळाला ते जरा सांग. हा महिना माझ्याकरता ना मला खूप काही गोष्टी देऊन गेला, खूप गोष्टी देऊन गेला. म्हणजे मुळामध्ये पहिल्यांदा जेव्हा मला सांगितलं की तू येशील का या नाटकामध्ये, मी हो म्हटलं, आणि हो म्हटल्यानंतर मग मला हळूहळू ते जेव्हा आपण सिंक इन होतो ना, अरे बाप रे आपण कोणाबरोबर काम करतोय, असं राईट. ते हळूहळू दडपण वाढायला लागलं. आणि मग नंतर मला जेव्हा संवाद पाठवले तेव्हा मी ते पाठ केले. आमची सॅन होजेला 12 ऑक्टोबरला आम्ही दोघी जणी, सगळेच जण आम्ही जमलो होतो. तर 12 ऑक्टोबरला आमच्या रिहर्सल झाल्या आणि आमचा प्रयोग 14 ऑक्टोबरला होता, आणि 12ला रात्री मी पोहोचले होते तिथे. ओके. 15ला आमचा पहिला प्रयोग होता. ओके. इंडियातनं आलेले लोक सगळे जेटलॅग मध्ये होते. मला 3 तासांचा फरक होता, जो खूप नव्हता पण थोडासा होता, होता. नाही असं नाही. पण मला एक गोष्ट अशी जाणवली की जेव्हा आम्ही असं म्हणत होतो की आम्हाला तुमच्याबरोबर रिहर्सल हवेत, त्यावेळेला आम्हाला काय हवं आहे हे जाणून घेऊन त्यांनी आम्हाला बरोबर तसं तसं गाईड केलं. आणि जेव्हा म्हणजे एक गंमत सांगते, मी जेव्हा सगळं ब्लॉकिंग समजून घेतलं आणि मी भरत सरांच्या बरोबर जेव्हा ऍक्च्युली सर आले, आमचे सीन होते त्याच्यात, मला काय म्हणजे मी काय बोलते मला काही कळेच ना. म्हणजे मी अशी झाले होते, म्हणजे मी बोलत होते पण मी मी मला कळतच नव्हतं मी काय करते, आणि सरांना बहुतेक ते कळलं. ते सर करा प्रॅक्टिस असं करून निघून गेले ते. मग मला प्रशांत दादाने, जो डिरेक्टर आहे नाटकाचा, प्रशांत दादाने विचारलं काय झालं. मी म्हटलं मला खूप प्रेशर आलं सरांच्या बरोबर रिहर्सल करायचं. मी अजिबात खोटं बोलले नाही, मी सरळ सांगून टाकलं की मला खूप टेन्शन आलंय. तर तो म्हणाला बरं ठीक आहे आपण करूया. म्हणजे इतक्या लेव्हलवर त्यांनी आमच्याशी ऍडजस्टमेंट करून आम्हाला तयार केलं, हे मला सांगायचंय. ओके. कारण 2च दिवस होते, बरोबर. संवाद पाठ आहेत आमचे त्यांना माहिती होतं, ब्लॉकिंग आम्हाला कळलं हे माहिती होतं. त्यामुळे आमच्या डोक्यामधलं जे प्रेशर आहे ते प्रेशर नाहीसं करणं त्या 2 दिवसामध्ये, म्हटलं तर शब्दांनी सांगणं सोपं आहे पण ते करणं कठीण आहे. बरोबर. ते जरा मला पण स्वतःला सेटल व्हायला 2 प्रयोग लागले. माझा ओके. पहिला आमचा जो सॅन होजेचा तो होता प्रयोग तो, आणि दुसरा प्रयोग आमचा सियाटलचा झाला तो. त्या ओके. 2 प्रयोग मला जरा म्हणजे ना, भरत सर ऍडिशन घेतात, भरत सर धमाल करतात, हे मी इतकं ऐकलं होतं की मला उगाच टेन्शन आलं होतं. तसं काही घडलं नाही माझ्या बाबतीत, एस्पेशली सुरुवातीला त्यांनी काही ऍडिशन्स घेतल्या नाहीत. कारण प्रेक्षकांना मजा देण्याकरता ह्या अशा प्रकारच्या नाटकामध्ये ऍडिशन्स घेतल्या जातात, आणि याची मला सवय आहे. पण ते पहिल्या प्रयोगाला एस्पेशली माझ्या डोक्यामध्ये एकच गोष्ट होती, आपला एकही संवाद न चुकता, कुठलंही ब्लॉकिंग टायमिंग न चुकता एंट्री आणि एक्झिट करायची, एवढा एकच गोल होता माझ्या डोळ्यासमोर. कारण लिटरली आम्ही एका रिहर्सलवर उभं राहिलो होतो, त्याच्यामुळे मला काही, आणि इमॅजिन सॅन होजेचा 650+ 650 पेक्षा जास्त असलेला ऑडियन्स, सरांच्या एंट्रीला, बंड्या म्हणून झालेल्या एंट्रीला, राणी म्हणून झालेल्या एंट्रीला असा कांठळ्या बसतील असा रेस्पॉन्स, आणि एवढ्या असे धडाधड धडाधड वेगवान झालेल्या त्या नाटकामध्ये, त्या नाटकाचा जेव्हा पहिला अंक संपतो तेव्हा तो एका अशा पॉइंटला संपतो की नंतर ते धावतच सुटतं नाटक. त्या धावत्या गाडीत मला चढायचं होतं. म्हणजे माझ्याकरता सोपं होतं की ते ऑलरेडी नाटक धावत होतं, पण त्या धावत्या गाडीत मला त्या स्पीडने चढायचं होतं. हे माझ्याकरता ऍक्टर म्हणून, आणि फर्स्ट टाइम पहिला शो, आणि तो सुद्धा भरत जाधव यांच्यासारख्या कलाकाराबरोबर, हे माझ्यावर प्रेशर होतं. पण मला एक अत्यंत प्रांजळपणे सगळ्यांना सांगावं असं वाटेल की
मला कधीही असं वाटू दिलं नाही, त्या टीम मधल्या कोणीच नाही, आणि एस्पेशली भरत सरांनी, की ओ ही काय व्यावसायिक कलाकार कुठे आहेत. आम्हाला म्हणजे इतकं समजून घेतलं, इतका सपोर्ट दिला, आणि चांगलं केलं तर शाबासकीही दिलेली आहे. हा जो मोठेपणा आहे ना त्यांचा कलाकार, तो मला मनापासून आवडला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर आता तुझ्या ह्या अॅमेचर, बिंग अन अॅमेचर ऍक्टर, तू म्हणाली होती की तुझं लहानपणापासून जरा आहे आणि तू कॉलेजमध्ये पण करत होती, त्याच्याबद्दल थोडस सांग. आता तुझा प्रवास कसा घडला म्हणजे. मी माझं लहानपण सगळं मुलुंडला गेलं. मी ज्या सोसायटीमध्ये वाढले, त्या सोसायटीमध्ये आपल्या महाराष्ट्र मंडळात जसं वातावरण असतं तसं आमच्या सोसायटीचं वातावरण होतं. आणि आमचं उत्कर्ष मंडळ नावाचं मंडळ होतं, आणि आम्हा मुलांना लहानपणापासून आम्हाला जमेल ती जबाबदारी ते द्यायचे. म्हणजे आमचं जर जेवण असेल, वार्षिक जेवण, तर आम्हाला गच्च्या धुवायला लावलेले, सतरंजा घालायला लावलेले. इथपासून मग जसे मोठे व्हायला लागलो, आम्हाला त्याच्या आणखीन वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या. तर एक वार्षिक स्नेहसंमेलन असायचं. त्या स्नेहसंमेलनामध्ये मी कथाकथन करायला सुरुवात केली. मग हळूहळू आमच्या सोसायटीमधल्या कोण कोण असे नाटक लिहिणारे होते, काका काकू मावशी, तर ते नाटक बसवायचे, त्याच्यात मी काम करायला सुरुवात केली. मग हळूहळू मोनो ऍक्टिंग, असं करत करत कॉलेजमध्ये ते कंटिन्यू राहिलं. मी MSc करत असताना मी एका इंटर कॉलेजमध्ये भाग घेतला होता. त्यावेळेला मला दुसरं बक्षीस मिळालं, आणि ते माणिक वर्मा त्यांच्या हस्ते मला बक्षीस मिळालं. त्या क्षणी मला असं झालं की मी, माझी डिग्री अनालिटिकल केमिस्ट्री मधली आहे, त्याच्यामुळे मला असं वाटलं, व्हॉट एम आय डुईंग इन दिस व्हाईट कोट, आय डोंट थिंक आय एम इन राईट पोझिशन. पण तोच विचार आला आणि थांबला. गंमत अशी झाली की मी कॉलेज संपल्यावर लग्न होऊन शार्लटला आले, आणि हे सगळं माझं पुढे कंटिन्यू राहिलं. कारण शार्लट मधल्या मराठी मंडळामध्ये मी लगेचच ऍक्टिव्ह झाले. आणि मग वेगवेगळे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन म्हणा, किंवा मी लहानपणी गाणं शिकलेली आहे, त्याच्यामुळे सोपी सोपी का होईना मी गाणी म्हणते. तर तिथला तो गाण्याचा ग्रुप आहे, त्या गाण्याच्या ग्रुपमध्ये कोरसमध्ये कधी एखादं सोपं गाणं असं मी करत राहिले. आणि मी जेव्हा मोनो ऍक्टिंग एके वर्षी सादर केलं, ते बघून शार्लट मधल्या लोकांनी सांगितलं, ए तू मस्त करते, आपण नाटक करूया. म्हटलं बापरे, नाटक करूया, मला तर काहीच येत नाही, असं झालं ते. पण आउट ऑफ नीड आय सेड ओके. आणि कॉलेजमध्ये आम्ही मोरूची मावशी केलं होतं. ते आमच्या एका कॉलेजमधल्या मित्राने बसवलं होतं, पण ते हँड रिटन स्क्रिप्ट होतं माझ्याकडे. तर मी माझ्या आईला ते पाठवायला सांगितलं, आणि आम्ही 2004ला इथे शार्लटमध्ये मोरूची मावशी केलं होतं. आणि त्यावेळेला मी संध्याचं काम केलं होतं बिकॉज ऑफ माय एज. अँड आफ्टर ऑल दीज इयर्स नाऊ आय गॉट टू ऍक्ट ऍज ऍक्च्युअल क्वीन विथ प्रोफेशनल आर्टिस्ट. तो माझ्याकरता तो फारच एक गंमतशीर कोइन्सिडन्स होता. इट्स अ सर्कल, राईट? येस. आणि मग पुढे मी तसं शार्लटमध्ये नाटक करत राहिले, नोकरी पण करत होते मी तेव्हा. ओंकार पण लहान होता, त्यामुळे दरवर्षी एक नाटक हा प्लॅन होता, पण तसं जमायचं तसं नाही. त्याच्यामुळे मग दिवाळीच्या कार्यक्रमामध्ये असं छोटं छोटं स्किट्स, मोनो ऍक्टिंग असं करता करता 2014ला मग ऍक्च्युली मोठं प्रोडक्शन 2009ला केलं, ज्याच्यामध्ये मी पैसे इन्व्हेस्ट केले होते. लॅपेल माईक्स वगैरे आणले होते, शांतीचं कार्ट केलं होतं आम्ही. ओके ओके. आणि तेव्हा तो सेट वगैरे बांधला होता. आणि तो पहिला अनुभव माझा अशा तऱ्हेने 2 तासांचा नाटक करण्याचा. आणि ते बसवलं नव्हतं मी, ते आमच्या दुसऱ्या एका मित्रांनी बसवलं होतं, आणि मी त्याच्यामध्ये शांताचा रोल केला होता, आईचा. आणि तिकडनं मग असं लक्षात यायला लागलं की लोकांना हे आवडतंय, तर आपण हे करावं. आणि मग 2014ला मी ऍक्च्युली माझी संस्था स्थापन केली, त्याचं नाव आहे कलायात्री. इट्स रजिस्टर्ड नॉन प्रॉफिट इन स्टेट ऑफ नॉर्थ केरळाना. आणि त्याच्या थ्रू नाटक करण्याच्या मागे माझा मेन उद्देश सुरुवातीला असा होता की आपली जी शार्लट मधली नाट्यप्रेमी मंडळी आहेत त्यांना घेऊन आपल्या आनंदाकरता नाटक करायचं. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आणि ते करून आम्ही आमच्या मराठी मंडळाकरता नाटक सादर करत होतो. आता आम्ही वेगळे शोज पण करतो आमचे, आणि बाहेर कोणी बोलावलं आम्हाला तर आम्ही जातो पण शोज घेऊन. तसं आम्ही 2-4 शहरामध्ये गेलो होतो. आम्ही सिन्सिनाटीला गेलो होतो, नंतर आम्ही टॅम्पाला गेलो होतो नाटक घेऊन आमचं. तर आणखी एका सिटीमध्ये गेलो होतो. पॉइंट आहे आम्ही जातो नॉट ऑन अ व्हेरी रेग्युलर बेसिस, कारण प्रत्येक सिटीमध्ये स्वतःच्या अशा संस्था आहेत. बरोबर. आणि मग हळूहळू माझ्या असं लक्षात यायला लागलं की आपण नाटक तर करतोच, पण ते नाटक करताना आणखीन आपल्याला काय करता येईल. तर माझ्या सुदैवाने असं झालं की शार्लटमध्येच आमचे एक मित्र आहेत, वृषाली पटवर्धन आणि नितीन पटवर्धन म्हणून, आणि राजश्री वैद्य.
तर त्यांच्या मनामध्ये असं आलं की आपण एक संस्था स्थापन करूया, ज्याच्या थ्रू आपण भारतामधल्या, महाराष्ट्रामधल्या संस्थांना काही आर्थिक मदत करू शकतो. ओके. तर प्रकाश बाबा आमटे हा सिनेमा जेव्हा आला ज्या वर्षी, त्या वर्षी त्यांच्या या कल्पनेने खूप जोरात उचल खाल्ली आणि तेव्हा त्यांनी ऍक्च्युली प्रयास शार्लट नावाची संस्था स्थापन केली. नाईस. तर मी आणि माझा नवरा वसंत, आम्ही दोघंही व्हॉलंटियर म्हणून त्याचं काम करत राहिलो. त्या संस्थेचं एक स्वरूप काम करण्याचं, फंडरेझिंगचं बदलत गेलं हळूहळू. सुरुवातीला आम्ही सायलेंट ऑप्शन करायचो, मग हळूहळू सर्व्हिसेस द्यायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये मी मुलांच्या करता वर्कशॉप घेतला, लहान मुलांच्या करता थिएट्रिकल वर्कशॉप, आणि मग ते सगळे पैसे प्रयासला डोनेट केले. मग माझ्या मनामध्ये आलं की जर एवढं आवडत असेल ह्या आपल्या शार्लट मधल्या लोकांना, तर वाय डोंट वी परफॉर्म अँड गिव्ह डोनेट दॅट मनी टू प्रयास. ओके. पण नेमकं त्यावेळेला झालं पॅन्डेमिक. पॅन्डेमिक. येस. त्यामुळे म्हणजे ज्या वर्षी मी असं म्हटलं की या वर्षीचा शो ना आपला प्रयास करता करूया, त्या वर्षी पॅन्डेमिक झालं, त्यामुळे काही करता नाही आलं. मग नंतर मग डिजिटल नाटक जे आलं होतं, कल्लोळ म्हणून शिकागोची संस्था आहे, त्या संस्थेतर्फे नाटक आलं होतं लपंडा. तर ते मी घेतलं आणि मग त्याच्या थ्रू फंडरेझर केला. आणि म्हणून माझ्या मनामध्ये असं आलं की आपण हे चालू ठेवायचं. तर गेल्या वर्षी इथे जे अश्रूंची झाली फुले हे नाटक आलं होतं अमेरिकेमध्ये, ते मी माझ्या संस्थेतर्फे घेतलं होतं आणि त्याचा मी फंडरेझर म्हणून मला फंडरेझरसाठी म्हणून मला त्याचा उपयोग झाला. कारण एकतर तो शेवटचा शो होता, म्हणजे शार्लटचा जो शो झाला ना 1 मेचा, तो शेवटचा शो होता आणि त्यांच्या त्या प्रोडक्शनचा तो शेवटचा शो होता. म्हणजे माझ्या दृष्टीने तो आयकॉनिक शो मला मिळाला होता. पण त्याचा म्हणजे ते नाटक बघायला जे लोक आले त्यांना ते नाटक प्रचंड आवडलं. म्हणजे ऑफकोर्स ते सादर करणारे सगळे उत्तम कलाकार आहेत. पण माझ्या दृष्टीने या गोष्टीला महत्व याच्याकरता होतं की महाराष्ट्र दिनाच्या दिवशी महाराष्ट्रातल्या 2 संस्थांकरता फंडरेझर केलं आम्ही, आणि त्याचा उद्देश होता स्त्री शिक्षण. म्हणजे कलायात्रीची मी जशी महिला संस्थापक आहे, तशा प्रयासची महिला संस्थापिका आणि माझ्या शार्लट मधल्या 5 मैत्रिणी आहेत ज्या उद्योजिका आहेत. तर त्यांना मी संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं की हे स्त्री शिक्षणाकरता करतोय आपण, म्हणून मी तुम्हाला अप्रोच होते. तर त्यांनी अत्यंत आनंदाने पुढे येऊन स्पॉन्सरशिप दिली. व्हेरी त्या नाईस. नाटकाकरता. ओके. ओके. तर माझ्या मनामध्ये नेहमी असं येतं की आपण वुमेन एम्पॉवरमेंट बद्दल बोलतो, तर स्त्री स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय? स्त्री स्वातंत्र्य हे केवळ पहिरावात असतं असं नाही, स्त्री स्वातंत्र्य विचारात असतं असं मला वाटतं. आणि आपल्याला जर असं वाटत असेल की आपण सक्षम आहोत, तर इतरांना आपण सक्षम करायला का मदत करू नये? कारण आपल्या सगळ्यांना उत्तम शिक्षण घेतलं आणि बाहेर परदेशात याची संधी मिळाली किंवा इतर काही आपल्याला ज्या संधी मिळतात आयुष्यात, त्याच्यामुळे आपल्याला आपलं आयुष्य जे चांगलं होतं तशी संधी इतरांना का मिळू नये, या दृष्टिकोनातून तो स्त्री शिक्षणासाठीचा जो फंडरेझर होता तो करावा अशी माझी इच्छा होती. त्या 2 संस्था आहेत भारतामधली, बाबा आमटे, महामानव बाबा आमटे श्रीगोंद्याची, बीडची. तर तिथे विमेन हॉस्टेल बांधायचं होतं, कारण हॉस्टेल नाही मुलींना राहायला, म्हणून टीनेज मधल्या मुलीचं शिक्षण थांबत होतं. आणि पुढे त्यांची लग्न लावली जात होती, म्हणून त्याच्याकरता हॉस्टेल बांधायचं असा तो विचार होता. त्याच्याकरता एक मदत केली. आणि दुसरी आळंदीला स्नेहमन रे ऑफ होप नावाची संस्था आहे. तर तिथे काम करणारा ऍक्च्युली ते 2 जण आहेत, अशोक आणि अर्चना देशमाने. तर अशोक विप्रोमध्ये नोकरी करायचा जी त्यांनी आता सोडली आहे, आणि तो ह्या संस्थेचं काम करतो. तो परभणी गावा म्हणजे त्या एरियामधल्या शेतकरी आत्महत्या केलेल्या कुटुंबातल्या मुलांना सांभाळतो. त्याच्याकडे मुलगे होते, तर मुलींसाठी व्यवस्था राहायला हवी म्हणून त्यांच्या बहिणींना आणून त्यांना शिकवायचं, हे त्याच्या मनात आहे. आणि त्याचं म्हणणं असं आहे की मी फक्त टोमॅटो, त्यांनी उदाहरण दिलं आमच्याशी बोलताना की मी फक्त टोमॅटो लावायला नाही शिकवणार, तो टोमॅटो कसा लावायचा आणि त्याचं केचप करून विकायचं कसं हे पण मी शिकवीन. तर हा जो त्याचा अप्रोच आहे ना, तो आम्हाला सगळ्यांना आवडला. त्याच्यामुळे त्या 2 संस्थांना आम्ही करायचं असं ठरवलं. हे कोणाला मदत द्यायची ह्याच्यात मी लक्ष घालत नाही, कारण आम्ही प्रत्येकाने कामं वाटून घेतलेली आहेत. मी फंडरेझिंगचं, मी आणि माझा नवरा, काही टेक्निकल गोष्टी माझा नवरा बघतो, मी काही फंडरेझिंगची कामं बघते. पण मला असं वाटतं की आपल्याला जर देवाने एवढं सगळं दिलेलं आहे, खाऊन पिऊन सुखी आहोत, तर आता आपण आपल्या कम्युनिटीला काहीतरी दिलं पाहिजे. आणि या गोष्टीचा मला आनंद आहे की नाटक किंवा ही माझी जी आवड आहे, माझी जी पॅशन आहे, त्याचा मला वापर करता येतोय आणि परत मला माझ्या कम्युनिटी करता काहीतरी करता येतंय. या गोष्टीचा मला आनंद आहे.
व्हेरी गुड. खूप छान बोललीस प्रज्ञा, खूप छान बोललीस. मला हे अजिबात माहित नव्हतं आणि खूप सुंदर सांगितलं. सो आय एम होपिंग जे ऐकतायत त्यांनाही तुझ्याकडून काहीतरी आज शिकायला मिळेल की ओके. तुमचं स्वतःचं टॅलेंट कसं तुम्ही वापरू शकता. आणि देर आर सो मेनी थिंग्स यू कॅन डू, राईट? देर आर सो मेनी थिंग्स दॅट यू कॅन डू इन लाईफ. वन ऑफ द थिंग्स मी आता असं नोटीस केलं होतं, जस्ट रिगार्डिंग माय सेल्फ. आय नो इंटरव्ह्यू तुझा आहे, पण इट टू मला आवडेल. टू यू ऑल्सो, की यू कम हिअर, यू गेट मॅरिड, तुमचं सगळं आयुष्य तुमची फॅमिली असते, राईट? तुमचं नवरा, मुलं, आय नो यू हॅव अ डॉग ऑल्सो, बट जस्ट घर सांभाळणं बेसिकली त्याच्यात आपला वेळ जातो. आणि आय कॅन सी दॅट टॅलेंट तुझ्यामध्ये होतं, लाईक यू सेड, इट वॉज ग्रोईंग इनसाइड ऑफ यू इन सम शेप अँड फॉर्म. बट त्याला एकदम फ्रीडम मिळालं आफ्टर अ सर्टन पॉइंट इन लाईफ, राईट? आणि फॉर मी ऑल्सो इट्स काइंड ऑफ द सेम थिंग. In New Jersey, in the US, most of my time was like, घर सांभाळा, पोराला बघा. The minute, when I knew he was going to go to school or college, म्हणजे तेव्हा असं वाटायला लागलं आपल्याला काहीतरी छंद अजून काहीतरी पाहिजे. आणि त्याला सारखं त्याच्यावरती लक्ष जरा कमी द्यायला पाहिजे, इन अ सेन्स दॅट आय नीड टू गिव्ह हिम हिज इंडिपेंडन्स, सो he learns on his own. We did everything we could. पण इट वॉज व्हेरी फ्रीइंग फॉर मी दॅट 40s, दॅट 40शीची जी एज असते, मला तर खूप फ्रीइंग असं वाटलं की सडनली आय एम फ्री टू डू व्हॉट एव्हर आय वॉन्ट टू डू. आय डोंट हॅव टू गो टू तबला क्लास और पियानो क्लास. आणि तिकडे आपण कसं अर्धा तास बसा, 45 मिनिटं बसा, काहीतरी करा, ग्रोसरी करा तेवढ्या वेळात. म्हणजे आपलं जे सगळा वेळ असा फॅमिली लाईफ कडे असतो. नॉट दॅट इट्स बॅड, एन्जॉय डुईंग इट टोटली. म्हणजे मला हे सगळं करायला खूप आवडायचं. पण वेन ही वेंट टू कॉलेज, इट वॉज अ फ्रीडम, लाईक असं फ्रॉम अ वुमन्स पर्स्पेक्टिव्ह, की राईट. आय कॅन डू एनिथिंग दॅट आय वॉन्ट टू. तुलाही तसं वाटलं का? हो, ऍक्च्युली इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. कारण माझा मुलगा जेव्हा 11वीत होता तेव्हा तो शार्लट पासून एक 2 तासांवर एक शाळा आहे डुरहमला. तर त्या नेम ऑफ दॅट स्कूल इज स्कूल ऑफ मॅथ अँड सायन्स, NCSSM, ओके. नॉर्थ कॅरोलिना स्कूल ऑफ मॅथ अँड सायन्स. आणि तो फक्त 11वी 12वी हायस्कूलच्या फक्त ज्युनियर आणि सिनियर सिनियर. इयरला तो प्रोग्राम आहे. ओके. आणि इट्स अ रेसिडेन्शियल प्रोग्राम बाय स्टेट ऑफ नॉर्थ कॅरोलिना. आणि ओके. ऑफकोर्स आता स्कूल ऑफ मॅथ अँड सायन्स म्हटल्यावर त्याच्यावर भर आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त अनेक गोष्टी ते शिकवतात. तिथे माझा मुलगा, त्याला जायचं होतं, तो तिथे गेला. तर तिथे गेल्यानंतर ऑफकोर्स ते घरी यायची मुलं, त्याच्यामुळे मी थोडीशी मॉमी ड्युटीवर होते 2 वर्ष. पण ओके. तरी अदरवाईज मला दिवसाभरातला वेळ बऱ्यापैकी मोकळा असायचा. आणि हम्म. तेव्हा मग माझ्या मनामध्ये हा विचार सुरू झाला की आपल्याला जे आवडतं, जे आपल्याला इतके वर्ष करायला, मी तेव्हा नोकरी सोडली होती. कारण त्याच्या 1-2 वर्ष आधी मी असं ठरवलं होतं की मला माझ्या मुलाकरता वेळ द्यायला मिळालेला नाहीये. महत्वाची त्याची कॉलेजला जायच्या आधीची वर्ष आहेत. सो आय जस्ट डिसाइडेड टू बी ऍट होम मॉम. आणि माझ्या नवऱ्याने 101%, 110% या गोष्टीला सपोर्ट केला. नाईस. आणि दुसरं पण त्याचे काही काही प्रोजेक्ट चालू होती, तर त्या प्रोजेक्ट्स मध्ये मी त्याला मदत करत होते. त्यामुळे मला ट्रान्झिशन म्हणायचं झालं ना, तर फ्रॉम 8 आवर्स जॉब टू 0 आवर्स असं झालं नाही. स्लोली ग्रॅज्युअली ते झालं. राईट. दॅट वॉज हेल्पफुल फॉर मी. की मला अरे बापरे मी काय करू, असं जो एक मोकळा एक व्हॉइड येतो, तसं मला नाही झालं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ओंकार जेव्हा त्या कॉलेजमध्ये, त्या शाळेमध्ये गेला, तेव्हा त्याला माहिती होतं की मी कुठल्याही वेळेला फोन केला, मला बरं नाहीये, मला अमुक हवंय, आई ठाम आहे. हे जे आपल्या मुलांकरता वाटतं ना, मुलांना वाटतं ना, ते राईट. आई म्हणून मला खूप समाधान देऊन गेलं की मी बरोबर घेतलाय निर्णय. मी बरोबर घेतला निर्णय. अशा काही काही गोष्टी घडल्या तेव्हा मला असं सतत जाणवत राहिलं. त्याला सायन्स ऑलिम्पियाड मध्ये नॅशनल लेवलचं फर्स्ट प्राइज मिळालं. सो इट वॉज व्हेरी रिवॉर्डिंग फॉर मी अँड माय हजबंड ओके. की अरे आपला निर्णय बरोबर ठरला असं आम्हाला वाटायला लागलं ते. या. आणि दॅट ग्रू हिज इंटरेस्ट इन सायन्स. आणि मग पुढे ते सगळं कंटिन्यू राहिलं. पण मग जसं तो कॉलेजला गेला तेव्हा मला असं जाणवलं, अरे बापरे आता तर तो कॉलेजला गेला, आता मी काय करू. आणि मग मी ठरवलं की ठीक आहे, आता आपण आपलं जे मनामध्ये होतं त्याला ऍक्च्युली स्वरूप द्यायचं. बरोबर द्यायचं. म्हणून मग हे सगळं डिटेलमध्ये मी सुरू केलं. आणि मला मला माहिती माझा हा इंटरव्ह्यू आहे, पण मला खरोखरच हे मेन्शन करावंसं वाटेल की माझ्या नवऱ्याचा
ज्याला 100% पाठिंबा मला पहिल्यापासून मिळत आलाय. म्हणजे ओंकार जेव्हा लहान होता तेव्हा नाटकात काम करताना, नोकरी चालू असताना मी नको नको आपल्याला त्रास होईल, माझं आबाळ होईल त्याची, किंवा तो म्हणायचा काही नाही करूया आपण ऍडजस्ट. आणि राईट. आमची जी मित्रमंडळी आहेत ना ती म्हणजे असं होतं की जवळ आली तारीख की नाटक जर आपल्याला जास्त रिहर्सल करायला हवे तर विगडेमध्ये जमायला लागतं. आमच्या घरी विगडेमध्ये आमच्या घरी येऊन प्रॅक्टिसेस केलेल्या आहेत. आणि मला आठवत आहे ओंकार खांद्यावर असा झोपलेला असायचा, ते त्याला आठ लागायची झोपायला, गोष्टच वाचायला लागायची, असं ते थोडं होतं. सो असं त्याला म्हणजे अशा ऍडजस्टमेंट माझ्या नवऱ्यानेही केलेल्या आहेत. आणि हे माझ्या मुलाने बघितले असल्या कारणाने त्याला माहिती आहे की मला किती या गोष्टीची आवड आहे. तर मला त्याला जेव्हा मी सांगितलं की मला अशी अशी ऑपॉर्च्युनिटी मिळाली, तो म्हणाला आई आता सेलिब्रेट करूया, चल आपण एका क्युबन रेस्टॉरंट मध्ये जाऊया, मी तुला सांगतो. तो एक नंबरचा खवय्ई आहे. त्याच्या दृष्टीने सेलिब्रेशन ते होतं. पण म्हणजे तो मला घेऊन गेला बाहेर आणि असं सगळं ते मला ते खूप छान वाटलं असं सगळं. Yeah, life comes a full circle sometimes, like I येस. said. आपण जे सॅक्रिफाइसेस करतो ते त्याचं काही ना काहीतरी कुठे ना कुठेतरी आपल्याला मिळतच परत म्हणजे. सो व्हेरी नाईस टॉकिंग टू यू प्रज्ञा. आय होप आय डिडंट मिस एनिथिंग इन दिस कॉन्व्हर्सेशन. जाता जाता तुला अजून एक प्रश्न विचारायचा होता की मेंटर्स, did you have any mentors growing up or at work that you want to kind of mention? And if they are female mentors, more better, but male, female doesn't matter. Any mentors? मी लहानपणापासून ना माझ्या वडिलांनी, मी खूप लहान असताना माझ्या वडिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि माझी आई त्यांना मदत करायची. त्याच्यामुळे आम्ही आजी आजोबा आई बाबा असं, ज्याला जॉईंट फॅमिली असं हल्ली म्हणतात, दॅट वॉज व्हेरी कॉमन ग्रोईंग अप. पण तसे आम्ही एकत्र वाढलेले आहोत. त्यामुळे मी असं म्हणेन की माझं ना समृद्ध होतं बालपण खूप. कारण मी ज्या सोसायटीत वाढले तिथे सुद्धा असं वातावरण होतं की आम्हाला अनेक गोष्टी चांगल्या ऐकायला, पाहायला, वाचायला, बघायला मिळाल्या. पण माझ्या आजी आजोबांच्या बद्दल सांगायचं झालं तर त्यांना अतिशय आवड होती नाटकाची, दोघांनाही. संगीत नाटकाची होती आवड आणि बाकी नाटकांचीही. तर मला असं झोपेत आजी आणि आजोबांच्या बरोबर चालत जाऊन नाटकं बघितलेली आठवत आहेत. मला वाटतं माझ्या नाटकाचा गारुड त्याच्यामुळे माझ्या मनावर आहे. कारण तो सेट बांधण्यापासून ऍक्च्युअल नाटकाला सुरुवात होईपर्यंत मला झोप लागायची. अशी काही वर्ष गेली, मग मी ते नाटक बघायला लागले. Nice. असं ते चालू राहिलं. एखाद्या गोष्टीच्या मागे डेडिकेटेडली कसं लागायचं, काम कसं करायचं, Mhm. हे मी माझ्या आई बाबांकडनं शिकले. कारण मी बघितलेले आहेत त्यांचे कष्ट. आणि Right. त्यांनी जे केलंय, त्यांनी जे आता माझा भाऊ बघतो, त्यांनी आणखी मोठा केला तो व्यवसाय. पण अशा तऱ्हेने ऑर्गनाइज काम कसं करायचं हे माझ्या बाबांकडनं शिकले. लोकसंपर्कात माझी आई हुशार आहे असं नाही म्हणणार, शी रिअली लव्हज इट. आणि मला जाणवतं की मी तिच्यासारखी आहे. तर मला वेगवेगळ्या लोकांना भेटायला आवडतं. मी जेव्हा वेगवेगळ्या शहरांच्यात गेले ना त्यावेळेला मला नाटकाच्या निमित्ताने जे व्हॉलेंटियर्स भेटले ते नुसते व्हॉलेंटियर्स नव्हते, ते स्वतः काहीतरी करत होते. Mhm. त्यांच्याशी मला तो कनेक्ट ठेवायला आवडला. कारण ठीक आहे मी एक कलाकार म्हणून गेले होते, पण मी व्यक्ती म्हणून मला लोकांशी ना कनेक्ट व्हायला आवडतं. तर बरोबर. एक ऑस्टिनला एक मराठी व्यक्ती मला भेटली, एक मुलगी बाई. ती पॉटर आहे स्वतः आणि तिची खूप सुंदर डिझाईन्स आहेत. तर आय रिअली गॉट इंटरेस्टेड अँड आय स्टार्टेड चॅटिंग विथ हर. बाकी इतर लोक पण काही छोट्या छोट्या गोष्टी करतात. आम्ही रिचमंडला गेलो होतो, तिथे मला अशी काही काही मंडळी भेटली. तर मला असं जाणवलं की बाप रे केवढं टॅलेंट आहे अमेरिकेमध्ये, आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काहीतरी छान करूया, असं माझे सारखे मनामध्ये विचार यायला लागले ते ऐकून. सो Yes. हा जो कनेक्ट आहे लोकांशी तो मी माझ्या आईकडनं शिकले असं मी म्हणेन. हम्म. नंतर मी इथे युएस मध्ये आल्यावर ना माझं ऍक्च्युली असं नाटकाचं कुठलं नाट्य शिबिर मी घेतलेलं नव्हतं. पण ऍक्च्युली बेसिक्स काय असतात हे मला समजावून सांगितले ते सियाटलला सुभग ओक म्हणून राहतं. ओके. तर मला त्याचं नाव असं माझ्या एका मैत्रिणीकडनं कळलं, मग मी त्याच्याशी बोलत राहिले. मग मी त्याला म्हटलं सुभग तू आमच्या नाटकाच्या ग्रुप करता एक बेसिक थिएट्रिकल वर्कशॉप घेशील का? आणि बरीच वर्ष झाली त्या गोष्टीला. पण इन अ वे ही इज माय टीचर, फर्स्ट टीचर रिगार्डिंग थिएटर. कारण फॉर्मल असं म्हणतो असं वर्कशॉप मी सुभगकडनं घेतलेलं आहे. नाईस. आणि मग आमचा राहिला संपर्क, मैत्री झाली सुभग आणि श्रद्धा दोघांशी. कारण आमचं नाटक हा एक अत्यंत आवडीचा जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि त्याच्यानंतर आणखीन एक मला मेन्शन करावं असं वाटेल की तुमचं जसं वय वाढतं, अनुभव वाढतो, तसं तुम्हाला
काही गोष्टींची जाणीव होते आयुष्यामध्ये आणि तुमच्या विचारांना योग्य दिशा यायला लागते, पण त्याच्याकरता तुम्हाला त्याचं योग्य मार्गदर्शन लागतं. तर ते माझ्या सुदैवाने मला मिळालं. ते मी जीवनविद्या नावाच्या एका फिलॉसॉफीचा अभ्यास करते. मी ओके. आणि माझा नवरा आम्ही दोघंही. तर ती फिलॉसॉफी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये निसर्ग नियमांवर आधारित संतुलित जीवन कसं जगावं ओके. हे शिकवते. याच्यामध्ये बाकीही अभ्यास आहे, पण तुम्ही निदान संसार तुमचा आनंदात कसा कराल, एवढी एक बेसिक गोष्ट जरी प्रत्येकाने केली ना, तरी प्रत्येकजण सुखी होईल आयुष्यामध्ये, बरोबर. असं मला वाटतं. म्हणजे जर आपले विचार चांगले असतील तर चांगली माणसं आपल्या जवळ येतात आणि चांगल्या गोष्टी आपल्याकडनं घडतात. तर मेंटॉर म्हणून जर सांगायचं झालं तर प्रल्हाद पै जे आमचे मेंटॉर आहेत, त्यांना आम्ही खरोखरच मनापासून वंदन करून या सगळ्या यशाचं क्रेडिट त्यांना देईन. कारण त्या फिलॉसॉफीमुळे अनेक गोष्टी आमच्या आयुष्यात, आनंदाचे क्षण त्या अभ्यासामुळे आलेले आहेत. त्यामुळे मी नक्कीच त्याचं श्रेय त्यांना देईन. खूप छान बोललीस प्रज्ञा, खूप छान बोललीस. आणि इतकं सगळंही मला माहित नव्हतं तुझ्याबद्दल, जे आता एवढ्या 40 मिनिटात का काय मला कळलं तुझ्याबद्दल. मला खूप बोलायची सवय, मी खूप बोलले, कदाचित मला माहिती नाही. बोलली नाहीयेस, पण दिस इज व्हॉट आय एम सेइंग, की अशी कुठेतरी को इन्सिडेंटली भेट होते आणि त्याच्या पुढे काहीतरी कॉन्व्हर्सेशन होतं आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू असं होतो. आणि मला ऍज अ इंटरव्ह्यू, taking an interview, I have learned so much from so many women. You are one of those women, very strong. व्हेरी स्ट्रॉंग, व्हेरी टॅलेंटेड. आणि आता अजून काय म्हणायचं, म्हणजे दिस हॅज बीन अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स. आणि फॉर मी ऑल्सो, जस्ट गेटिंग टू नो ऑल दीज विमेन फ्रॉम डिफरंट स्टेट्स. तू आता कसं म्हणालीस की ती पॉटर भेटली तुला ऑस्टिन मध्ये. सो लाईफ टेक्स यू ऑन डिफरंट जर्नीज समटाइम, बट युअर जर्नी इज सुपर. आणि तू खूप सुंदर रीतीने आम्हाला सगळ्यांना त्याच्याबद्दल कळवलं. पण आता पुढे काय आहे? एनी फ्युचर एंडेवर दॅट इज कमिंग अप, लाईक व्हॉट आर यू प्लॅनिंग नेक्स्ट? मी या पॅन्डेमिकच्या काळामध्ये ना छोटं छोटं लिखाण करायला सुरुवात केलेली आहे. मी एका माझा मराठीचा बोल नावाच्या फेसबुकच्या ग्रुपची मेंबर आहे. ओके. तर तिथे मी लिहित नाही विशेष, पण मी त्यांचा रेडिओ प्रोग्राम ई प्रसारणवर करत होते. ओके. तर मला अचानक असा शोध लागला की अरे आपल्याला हे आवडतंय, म्हणून मी माझं स्वतःचं पॉडकास्ट सुरू केलं, मनातलं पान्या नावाचं. त्यात माझं लिखाण नाहीये, अमेरिकेमधल्या मराठी लेखकांचं लिखाण पुढे आणायचा हा माझ्या डोळ्यासमोर उद्देश आहे. कारण प्रथितयश लेखकांचं लिखाण वाचणारे बरेच आपल्याकडे ऍप्स आहेत, मला माहितीये. आपल्यापैकी काही लोक ते ऐकतही असतील गोष्टी. ओके. पण भारतातनं इथे येऊन मराठीवर प्रेम आणि लिखाण उत्तम करणारे लोक आहेत आणि त्यांचं लिखाण असंच आपल्यासारख्याच लोकांच्या पुढे आणावं या उद्देशाने मी हे चालू केलेलं पॉडकास्ट आहे, ते मला आता परत सुरू करायचंय. ज्याच्यामध्ये मी कथांचं वाचन करते, ललित लेखांचं वाचन करते. आता अश्रूंची झाली फुलेच्या सगळ्या पूर्ण त्या टीम मधल्या लोकांची मी मुलाखत घेतली होती. ती सिरीज संपवली आणि मी दौऱ्यावर गेले. त्यामुळे आता मला परत ते सुरू करायचंय सगळं. आणि माझा हाच उद्देश आहे की अमेरिकेमध्ये आपल्यासारखे जे मराठी लोक आहेत की ज्यांच्याकडे काही ना काहीतरी टॅलेंट आहे, तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काहीतरी छान करावं, म्हणून मी सतत अशी लोकांच्या संपर्कात असते. आणि मला असं वाटतं की आपण एकत्र येऊन काहीतरी छान नक्कीच करू शकू. करू. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. खूप छान बोललीस प्रज्ञा. आणि थँक्यू फॉर टेकिंग द टाइम टुडे. आय नो तुझं बाकीचं पण काय काय चालू होतं आज. आणि पण मला मला खूप बरं वाटतंय की आपली भेट अजून पुढे होईलच म्हणजे. नक्की. आणि मला दीपाई काय म्हणत असते, नॉर्थ कॅरोलाइना ला ये तर आय हॅव टू कम. आणि आता तुझी पण ओळख झाली आहे आणि Yes. रश्मीची पण झालेली आहे ह्युस्टन मध्ये. सो करू. आणि BMM 2024 इज कमिंग. यू कॅन डू समथिंग फॉर दॅट. तुझे म्हणत होतेस, होप टू सी समथिंग, सम ऑफ युअर प्रोग्राम्स देअर. पण तुझ्या पॉडकास्ट पण मला नंतर पाठव. आणि मी Sure. आमच्या मराठी विश्व सख्या आणि मराठी विश्व ग्रुपमध्ये त्याचाही प्रसार करीन. सो पीपल कॅन लिसन आणि यू कॅन कंटिन्यू डुईंग युअर कथाकथन. थँक्यू सो मच. मला व्हेरी खूप छान वाटलं सगळ्या सख्यांशी बोलून. आणि मला मला गप्पा मारायला आवडतात, हे कळत असेल तुम्हाला सगळ्यांना. येस. नाही पण पण मला नक्की पाठवते पॉडकास्ट हे. आणि आम्ही जरूर. त्याला पुढे हे करू, म्हणजे वी विल सेंड इट टू आवर मेंबर्स ऑल्सो. थँक्यू सो व्हेरी मच. नाईस व्हेंचर यू आर डुईंग.
थँक्यू. ऍक्च्युली न्यूजर्सी मधली, सॉरी, नाही नाही न्यूजर्सी, नाही, बोल बोल. ओके, ऍक्च्युली न्यूजर्सी मधलीच राहणारी एक माझी मैत्रीण शिरीन हा. महाडेश्वर, तिच्या 2 कथा मी वाचलेल्या आहेत. ओके. तर म्हणजे न्यूजर्सी मधल्या राहणाऱ्या लोकांना माहिती असेल, गौतम पंगू जर माहिती असेल तर हो. तो तर त्याच्या तर त्याचं बरंच लेखन मी वाचलेलं आहे. राईट तर मी राईट. तुमच्या ओळखीची म्हणून मी ही 2 नावं सांगितली, आणखीन पण आहेत, हा हा. पण नाही, मी पाठवीन. शिरीन आमची ह्या वर्षी जो रंगदीप आमचा जो मासिक पब्लिश केलाय आम्ही, म्हणजे दिवाळी अंक, त्याची ती को एडिटर होती. आणि मी भरत जाधव त्यांना पण दिला होता. सो आय होप यू ऑल गॉट टू सी दॅट ऑल्सो. ते मॅगझिन दिलेलं होतं, त्यांच्या हाती दिलं होतं. सो आय डोंट नो तुम्हाला बघायला मिळालं का नाही, पण तिने ते एडिट केलेलं होतं. सो व्हेरी नाईस. like I said, life always comes a full circle. ऍब्सोल्युटली. So thank you again. Thank you for taking the time. आणि युअर मोस्ट वेलकम. मला खूप छान वाटलं गप्पा मारून. थँक यू. थांब.